हा प्रकार घडला पंढरपूरमध्ये। पंढरपूर शांत झोपलं होतं, पण अचानक एका महिलेचा फोन आला। रात्री 12:30 वाजता एक मुलगा रस्त्याच्या कडेला बसून अभ्यास करत होता। त्या महिलेनं अधिकाऱ्यांना सांगितलं त्या मुलाच्या हालचाली संशयास्पद होत होत्या। तो गेल्या 2 महिन्यापासून त्या जागेवर रात्री 12 वाजता येऊन अभ्यास करायचा। अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन त्या मुलाची चौकशी केली, तेव्हा त्या मुलानं जे सांगितलं ते ऐकून अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। जेव्हा त्या मुलाला पोलिसांकडे नेण्यात आलं तेव्हा त्यानं ती धक्कादायक गोष्ट उघड केली। 15 ते 16 वर्ष वयाचा मुलगा जो रात्री रस्त्याच्या कडेला अभ्यास करायला दररोज बसायच्या, हालचाली त्याच्या अशाही। नेमकं काय करत असेल याचं कारण त्यानं पोलिसांना सांगितलं खरं, पण जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन नंतर त्याला एका पाठवण्यात आलं, आश्रमातील कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी गोड बोलून विश्वासात घेऊन त्याला विचारलं, तेव्हा त्या मुलानं सगळं सांगितलं खरं। त्यानं खरी माहिती आश्रमात उघड केली। एक मुलगा वयवर्ष 15 किंवा 16 वर्ष 1.5 ते 2 महिन्यांपासून पंढरपुरात निदर्शनास आलेला। सकाळी 7 वाजता जाऊन चंद्रभागेत आंघोळ करायचं, दुपारचं जेवण तुकाराम भवन म्हणजे पंढरपुरात भक्तांसाठी जिथं जेवण मिळतं तिथं करायचा, रात्रीचं जेवण भिक्षा मागून करायचं आणि रात्री त्याच ठिकाणी येऊन अभ्यासाला बसायचा। एका महिलेचं बारीक लक्ष होतं म्हणून त्या महिलेनं फोन केला होता, पण त्या मुलाचं गुपित अखेर त्या आश्रमात उघडकीस आलं। त्या मुलाचे आई वडील नेमके कुठले होते, तो घरी का राहत नव्हता, त्यानंही ते येण्याचा मार्ग का निवडला होता, एक अल्पवयीन मुलगा कसा जीवन का जगतोय, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय का की तो स्वतःहून घर सोडून यायचा निर्णय त्यानं घेतलेला आहे। पोलिसांनी नेमकं तपासात पुढे काय उघड केलं, त्याच्या आई वडिलांशी संपर्क झाल्यानंतर त्याच्या नातेवाईक नेमकं काय म्हणाले आणि शेवटी त्या मुलानं काय गुपित उघड केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली। चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। आता अधिकारी त्याला आश्रमात घेऊन गेले आणि म्हणाले, बस रोहन, आता इथे तुला कोणी काही बोलणार नाही, शांततेपणे बस, पाणी पी, खा, आराम कर, सगळे व्यवस्थित कर। अधिकारी म्हणाले, तू म्हणाला होतास तुझे आई वडील नाहीये, पण दुसरे नातेवाईक आहेत का? रोहन म्हणाला, हो, काका काकी आहेत, मामा आहेत, मामी आहे। अधिकारी म्हणाला, मग एवढे सगळे नातेवाईक असताना तू रस्त्यावर का राहत होतास? तो शांतपणे म्हणाला, राव, असं वाटतं माझा अधिकार काय? मला त्याला रोहन म्हणाला, ते अधिकारी मारतात मला। कशामुळे मारतात? तुझ्या चांगल्यासाठी की वाईटसाठी? बिनकामाचंच मारतात, अधिकारी म्हणाले। मग तुझे आई वडिलांनंतर तेच तुझा आधार आहेत ना? तर आई वडील वाईट म्हणून त्यात वागतात, त्यांच्यामुळे मी रागाच्या भरात घर सोडलं। नाण्याची पहिली बाजू एक, असं मुलगा का करतात, पण तो स्वाभिमानानं घर सोडून स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतोय। शिक्षण पूर्ण करण्यासाठी भीक मागतो हे ऐकून कोणालाही त्याचं कौतुक वाटेल, त्याच्या नातेवाईकांचा राग येईल, पण ही कहाणी पूर्ण होती की अजून काही गुपित दडलं होतं। अधिकारी म्हणाला, रोहन बघ, तू आता सुरक्षित आहेस। तुझ्या चांगल्यासाठी जर तुला कोणी 2 शब्द बोललं तर त्याला मारहाण म्हणत नाहीत। शिक्षकांनी मारल्यावर आपण शाळा सोडत नाही। तुझे काका मामा तुला का मारत होते? प्रकरण काय आहे? वडील गेल्यापासून माझ्याशी रागवतात, मारहाण करतात, म्हणून मी पळून आलो होतो, त्या मारहाणीमुळेच मी पळून आलेला आहे, असं तो त्या ठिकाणी म्हणाला। पहिली बाजू ही होती, पण नाण्याची दुसरी बाजू काहीतरी वेगळी असू शकते, तर तीच नाण्याची दुसरी बाजू दुसऱ्या दिवशी सकाळी उघड झाली। जेव्हा रोहन दुसऱ्या दिवशी उठला तेव्हा त्याला न्यायला चक्क त्याचे आई वडीलच आले होते। सोशल मीडियाच्या ताकदीमुळे 12 तासात रोहनच्या घरच्यांचा शोध लागला। त्याचे आई वडील समोर दिसल्यावर रोहनच्या डोळ्यात पाणी आलं। अधिकाऱ्यांनी विचारलं की हा तर म्हणाला होता माझे आई वडील वारलेत, पण त्याचे वडील म्हणाले, साहेब, याला शाळा नको वाटते, पण हा घरी खोटं बोलतो, हा तुमच्याशी खोटं बोलला, त्याला आम्ही अभ्यास कर म्हणायचं, 10वीचं वर्ष आहे म्हणतो, घरून पळून आला होता। अखेर रोहनचं खरं सत्य समोर आलं, ना त्याला त्याचे काका मारत होते ना त्याचे आई वडील मारत होते, पण आई वडील अभ्यास करायला लावतात म्हणून तो तिथून पळून आला होता। बिंग ह्युमन पंढरपूर या सेवाभावी संस्थेनं त्यांचं समाजकार्य पूर्ण केलं, पण या घटनेनं गंभीर प्रश्न निर्माण केलेत।